मंडळी, बोंबील फ्राय कुरकुरीत कशी बनवायची ते हे मी आजच्या रेसिपीमध्ये दाखवले आहेत आणि छान ते बघा एकदम कुरकुरीत कडक असे हे बोंबील फ्राय झालेले आहेत बघा. आणि बिलकुल त्याचा मसाला न सुटता हे मी बोंबील बनवले. ते मी कसे बनवले त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, आज आपण छान असे कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी पाहूया. बोंबील फ्राय रेसिपी करण्यासाठी मी बोंबील घेतलेले आहेत. 7 ते 8 बोंबील घेतलेले आहेत. साफ करून घेतले, डोकं वगैरे काढून पूर्ण साफ करून घेतले आणि फ्राय करण्यासाठी बोंबिलाला असे मधून कट मारून घ्यायचं आहे. आणि मी जाळीमध्ये काढून ठेवलेले आणि त्याचा पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट घेतलेलं आहे मी 1.5 चमचा. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. तिखट तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही घेऊ शकता. हळद अर्धा चमचा, मीठ जितके बोंबील आहेत त्याप्रमाणे मी जवळजवळ 1 चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे. वाटण केलेलं आहे हिरवं वाटण. हिरवं वाटणमध्ये फक्त येतं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. ह्याचं हे हिरवं वाटण आहे. हे 2 चमचे हिरवं वाटण आहे. 1 चमचा कोकमाचा आगळ किंवा चिंचकोळ घालू शकता किंवा लिंबूचा रस, तिघापैकी कुठलंही एक साहित्य घालू शकता. तांदळाची पिठी घेतलेली आहे. ह्यामध्ये काही लोक रवा मिक्स करतात, तुम्हाला आवडत असेल तर करू शकता. पण कुरकुरीत तांदळाच्या पिठीने सुद्धा कुरकुरीत बोंबील फ्राय होतात. तर मी ह्यामध्ये काय घातलेलं आहे, मीठ, हळद आणि लाल तिखट अगदी थोडंसं घातलेलं आहे. तांदळाच्या पिठीमध्ये लाल तिखट, हळद, मीठ घातलं की अजून चांगली टेस्ट येते. आणि आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे तेल. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, बोंबील आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे. तर बोंबील मॅरिनेट करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करूया, बोंबील थोडेसे हे असे साईडला करूया आणि आपण मसाले एकत्र करून घेऊया. हे लाल तिखट जे घेतले ते, हळद, मीठ, हिरवं वाटण आणि कोकमाचं आगळ. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मसाला असा मिक्स करून घ्यायचा आणि मग तो व्यवस्थित बोंबलावर आपल्याला पसरवून घ्यायचा. त्यामुळे एकसारखं मग बोंबलाला सगळं मसाला पसरला जातो. अशा पद्धतीने बोंबील फ्राय करायचे. बघा, हे मिश्रण मिक्स केलं. आता आपण बोंबलाला लावून घेऊया. आता मी हे बोंबील असा घ्यायचा आणि असं सगळ्या बोंबलाला असं हे लावून घ्यायचं आणि असं मॅरिनेट करून आपल्याला 5-7 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी सगळे बोंबील लावून घेते. सगळे बोंबलांना मसाला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जी ही पिठी घेतलेली आहे त्यामध्ये हे बोंबील मिक्स करायचे आहेत, फिरवून घ्यायचे, तसे व्यवस्थित दाबून घ्यायचे. म्हणजे त्यामध्ये जो पाणी असतो, ओलावा असतो, तो असा पिठामध्ये असा मुरला जातो. आणि आता हे बोंबील असे आपल्याला मिक्स करून 10 मिनिटं आपल्याला बोंबील असेच ठेवायचे. असे करून आपल्याला ठेवायचे. तर मी अशा पद्धतीने सगळे करून ठेवते. सगळे बोंबील मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतले. अगदी असे दाबून असे, म्हणजे त्यामध्ये जो पाणी आहे, बोंबलामध्ये जो ओलावा असतो तो शोषला जातो तांदळाच्या पिठामध्ये आणि पूर्ण कोरडे होऊन जातात. आता हे 5-7 मिनिटं असेच ठेवायचे आणि आपल्याला मग हे तळून घ्यायचे. आता मच्छी तळण्याच्या आधी आपल्याला पॅन किंवा तवा जे काही ठेवायचं आहे ते पहिलं गरम करून घ्यायचं. का तर त्यावर मच्छी चिकटली जात नाही. आणि त्याच्यानंतर मग तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल घालून घ्यायचं आणि तेलही असं पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला मच्छी तळून घ्यायची. आता मी यावर तेल घालून घेते. अशा पद्धतीने कुठलीही मच्छी, बोंबील म्हणा की कुठलीही मच्छी फ्राय करताना अशा पद्धतीने तळायचं की मग आपण जो मसाला लावलेला असतो तो चिकटला जात नाही. तेल पूर्ण गरम पाहिजे. आता जवळजवळ मी 1 ते 1.5 पळी इतकं मी तेल घातलेलं आहे. बघा, अंदाजाने मी घातलेलं आहे.
आता हे पूर्ण तेल आपल्याला फुल आचेवर गरम करायचे आणि नंतर गॅसची आच आपल्याला मध्यम करून घ्यायची. झालेलं आहे. आणि बघा जे बोंबील आपण पीठ लावून ठेवलेलं आहे, चांगलं पीठ त्यामध्ये मुरलेलं आहे छान असं. आता आपल्याला हे एक एक करून सगळे आपल्याला घालून घ्यायचे तेलावर. आणि गॅसची आच आता जेव्हा आपण बोंबील घालणार तेव्हा गॅसची आच मध्यम करून घ्यायची किंवा मंद पण केली तरी चालेल. आणि असे बोंबील सोडून घ्यायचे. अशा पद्धतीने मी 4 असे एक बॅच करून घेते. आणि जवळजवळ खालची बाजू पूर्ण तळून झाल्याशिवाय आपल्याला ही पलटायची नाही. आता गॅसची आच मध्यमच ठेवायची आणि एक बाजू पूर्ण कुरकुरीत झाल्यानंतर दुसरी बाजू पलटायची. आता आपण कुरकुरीत झाल्यानंतर आपण दुसरी बाजू पलटेल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. एक बाजू पूर्ण झालेली आहे तळून, बघा कडक झालेले आहे. आता ही पलटी मारायची. आणि बघा बिलकुल मसाला निघाला नाही. अशा पद्धतीने तुम्ही तेल गरम आणि तवा गरम केल्यानंतर जर तुम्ही असं फ्राय केलं तर मसाला सुटला जात नाही. ही टिप्स लक्षात ठेवा. आणि मी अशा टिप्स पण दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. माझे टिप्सचे पण काही व्हिडिओ आलेले आहेत. आता आपल्याला ही दुसरी बाजू अशाच पद्धतीने तळून घ्यायची. तोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत अशी तळून घ्यायची. आणि गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे, स्लो नाही करायची. बघा मी परत पलटून घेतले आणि बघा छान असे बघा कुरकुरीत असे हे बोंबील झालेले आहेत. बघा एकदम कडक झालेले आहेत. मी फक्त 2च वेळा पलटी केलेले आहेत, पुन्हा पलटी नाही केल्या. एक बाजू पलटून घेतली आणि दुसरी बाजू अशा पद्धतीने मध्यम आचेवरच पलटून घेतली. आणि अशा पद्धतीने तुम्ही बोंबील बनवाल तर खूप छान आणि अशी कुरकुरीत असे बोंबील बनले जातात. आणि जसा आपण मसाला लावलेला आहे तो मसाला जसाचे तसा त्याला चिकटलेला राहतो. आता मी हे काढून घेते. आणि बघा बिलकुल नरम वाटत नाही. बघा हे बघा छान असे कडक असे हे बोंबील झालेले आहेत बघा छान असे. आणि तुम्हाला ही माझी पद्धत आवडली ना, आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वरती बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. बघा छान असे मी हे बोंबील काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने मी दुसरी बॅच पण बनवून घेतली. आवडली ना रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.